नमस्ते एव्हरीवन. आपल्या माइंड बॉडी सोल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि ह्या चॅनलवर आपण बोलत असतो लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल, मॅनिफेस्टेशन बद्दल, स्वतःवर हील करण्याबद्दल, फॉरगिव्हनेस बद्दल, अशा खूप साऱ्या गोष्टी. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, सगळ्यात महत्त्वाचं एक पॉवर आहे जी मी यूज करते, ती आहे ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे एक प्रोसेस आहे आणि ती एक लर्निंग आणि प्रॅक्टिस आहे मित्रांनो. पण ह्याच्याने आपल्या आयुष्यामध्ये एक जादूमयरित्या बदल व्हायला लागतात आणि ते माझे स्वतःचे अनुभव आहे. अशा छोट्या छोट्या प्रॅक्टिस भरपूर आहे की ज्या आपण डेली लाईफमध्ये करू शकतो. कदाचित हा आजचा व्हिडिओ तुमच्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट असू शकतो. तर तुम्हाला समजून घ्यायचंय की तुमचं आयुष्य जे आहे ना, भरपूर वेळेला आपलं आयुष्य जे आहे ना, एक प्रकारचं टर्निंग घेत असतं. जे आपल्याला बनायचं असतं, कदाचित आपण दुसऱ्याच काहीतरी याच्यात असतो आणि बऱ्याच वेळेला आपल्याला जिथं असून पण आपण तिथं खुश राहत नाही. तर आपल्याला आपण जे आपल्या लाईफमध्ये पाहिजे, आपल्याला की हेल्थ, चांगले वेल्थ, चांगले रिलेशनशिप आणि आपलं करिअरही चांगलं असलं पाहिजे. आणि आपण आपले जे प्रॉब्लेम लाईफमध्ये चालतात, आपला फोकस त्या प्रॉब्लेमवर जात असतो. तर मित्रांनो, प्रॉब्लेम आपल्याला आयुष्यभर असतात आणि प्रॉब्लेम जे आहे तर ते आपल्याला युनिव्हर्सल एक एक पेपर देत असतो आणि त्या परीक्षा आपल्याला पास करायच्या असतात. पण हे आपल्याला सगळं करायचं आहे लाईफमध्ये. तर हे मला सांगा, किती लोकांना रडत पडत आणि आयुष्यात वाईट वागत करायला आवडेल किंवा तुम्हाला हसत हसत करायला आवडेल, जसं तुम्हाला तुमची चॉईस दिलेली आहे, है ना. प्रत्येक गोष्टीला चॉईस आहे. आणि हे जर सगळं आपण एका प्रॅक्टिसमध्ये टाकून आणि स्वतःला वेळोवेळी चार्जिंग करून जर करता आलं ना, गोष्टी खूप इझी व्हायला लागतात, बदलायला लागतात. मीही माझ्या आयुष्यातही तेच होतं. कारण मी विचार जेव्हा करायला लागली होती की मी एक निगेटिव्ह फेसमध्ये जेव्हा गेली होती, तर माझ्या आयुष्यामध्ये एकानंतर एक गोष्टी वाईटच होत होत्या. त्या पैशाची चिंता केली आपण, पैशाबद्दल आपण कुठंतरी पैसा लॉसच होतोय, जिथं गरज नसताना तिथं पैसा जातोय, किंवा आपल्याकडं येण्याचा सोर्स कमी होतोय, येतोय पण लगेच खर्च होतो, अशा गोष्टी व्हायला लागतात. पण जिथं आपण एनर्जी, व्हायब्रेशन एक प्रकारचे ग्रॅटिट्यूडनी भरतोय, तिथं मात्र गोष्टी चेंज व्हायला लागतात मित्रांनो. आणि ही एका दिवसाची प्रॅक्टिस नाही, हे जादू. आणि तुम्हाला कोणीही सांगत असेल की तुमचं आयुष्य एका दिवसात बदलणार आहे, एका व्हिडिओत बदलणार आहेत, असं होणं शक्य नाही. एका दिवसात मी सांगत असते की फक्त आपण आहे ना, दिशा बदलू शकतो. दशा बदलायला वेळ द्यायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःवर कमीत कमी 90 दिवस सतत काम केलं पाहिजे. तर ही एक पॉवर आहे. कारण जेव्हा आपण 7 दिवस कुठली ऍक्टिव्हिटी करतो, त्याच्यानंतर 7 7 × 21, तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला ना ते पटायला लागतो आणि ते समजायला लागतं. कारण आपल्याला आपलं सेल्सचं पॅटर्न इतकं सगळं निगेटिव्हिटीकडे आहे आणि इतक्या सगळ्या निगेटिव्हिटी आपण आतमध्ये साठवून ठेवलेल्या आहे, तर आपल्याला कळतच नाही की ते खरं आहे खोटं आहे. तर सुरुवातीला काही गोष्टी तुम्हाला नाटकीयदृष्ट्या करावं लागतं. तर भरपूर लोकांनी पॉवर यूज केलेली आहे, व्हिज्युअलायझेशन, की जे स्वतः त्यांनी स्क्रिप्टिंग केली, लिहिलंय, हे मिळवलंय आणि खूप लोकांच्या बाबतीत होतं. आणि आपल्याला वाटतं की हे एवढं इझी नाही आणि माझ्या बाबतीत होत नाही. पण जसं मित्रांनो, काही गोष्टी आपल्याला मागच्या क्लिअर करावं लागते. जसं आपल्याला आतमध्ये साठलेला कचरा जो आहे तो सुरुवातीला आपली सफाई करणं गरजेचं. एकदमच आपण एखादा प्लॉट तुमच्याकडे दिला आणि तुम्ही एकदम तिथं बांधकाम चालू करा म्हटलं तर शक्य तिथं तुम्ही बांधकाम लगेच चालू करता का? नाही. त्याची तिथं काही झाडं असेल, दगडं असेल, त्याला लेवल करावं लागतं. ते तिथलची खराबी जी असेल ती काढावं लागते. सेम प्रोसेस आपल्याबद्दल पण आहे की आपल्याला जर आपले स्वप्न, नवीन लाईफ डिझाईन करायचे आहे, तर आपल्याला मागचा कचरा साफ करा. आणि त्याच्यासाठी बेस्ट वे आहे हिलिंग. तर ही हिलिंग जी आहे तर ती तुम्हाला करायला पाहिजे, ती शिकायला पाहिजे. आणि तुम्ही जर मराठीमध्ये आत्तापर्यंत लाईफ जगत आलेला आहे, मराठीमध्ये तुम्हाला समजतं, तुमची माइंड बॉडी सोल कनेक्ट होऊ शकते, तर तुम्हाला हे मराठीमध्येच करणं गरजेचं. कारण मी पण खूप हिंदीमधून, इंग्लिशमधून व्हिडिओ करत होते. पण जो आपली जी शिकवण आहे ती एका लँग्वेजमध्ये किंवा आपल्याला स्वतःला एक समजतं. बघा ना, एखाद्याला तुम्हाला प्रेमाचे 4 शब्द बोलायचे किंवा एखाद्याला काही महत्वाचं बोलायचं, तुम्हाला कुठली आतमधून गट फिलिंग येते, जी आपली मातृभाषा आहे त्याच्यातून ती फिलिंग यायला लागतात. ही हिलिंग जी आहे तर जर तुम्ही स्वतःसाठी करताय आणि जबरदस्त अशी वर्क करायला लागते, तर हे सगळं एकमेकांचं कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला असं वाटेल की नेमकं करायचं काय, हे करावं का ते करावं. सुरुवातीची एक जर्नी आहे. सुरुवातीला काही दिवस ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायची आहे आणि हळूहळू ही प्रॅक्टिस जशी जशी वाढेल तसं त्याच्यात तुमची ड्रीम पण पूर्ण करायची आहे. आणि आपले जे लेसन आहे ते तुम्हाला शिकवणार आहे स्टेप बाय स्टेप तुमची लाईफमध्ये ड्रीम कसे पूर्ण करायचे. पण तत्पूर्वी आधी ती फिलिंग करूया की यस, मला हे करायला आवडेल,
मला ही लाईफ जगायला आवडेल आणि मला खरंच इच्छा आहे की माझी स्वतःवर काम करण्याची इच्छा आहे, तर कमेंटमध्ये तुम्ही यस म्हणू शकता आणि आपल्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता तुमच्या पुढच्या मॅजिकल जर्नीसाठी. तर तुमचं वेलकम आहे, तुमचं स्वागत आहे या जर्नीमध्ये. कारण प्रत्येक गोष्ट करायला ना मित्रांनो कोच लागत असतो, है ना. आणि मलाही एक कोच मिळाला. जसं जेव्हाही आपल्याला कोच मिळतो तर हे सगळं करायचं तुम्हालाच आहे, सगळं तुमच्याच आतमध्ये, फक्त जस्ट गाईडलाईन आहे. आणि कुणीतरी जेव्हा आपल्या सोबत असतं ना तेव्हा गोष्टी सोप्या व्हायला लागतात, सरळ व्हायला लागतात. तर आपण सगळेजण मिळून करणार आहोत ही जर्नी स्टार्ट येणारी 2026ची. आणि मॅजिकल इयर हे आयुष्यातलं तुमच्या सगळ्यात जास्त मॅजिकल इयर बनू शकतं 2026. तर ग्रुप जॉईन करा आणि येणारे जे काही इव्हेंट वर्कशॉप आहे ते तुम्हाला जॉईन करतायत. थँक्यू सो मच. जे काही लोक सबस्क्राईब करताय, लाईक करताय, त्यांना अगदी मनापासून हृदयापासून धन्यवाद. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये पण ही मॅजिक कुठल्याही स्वरूपात येऊ अशी मी या ब्रह्मांडाला इच्छा व्यक्त करते. थँक्यू सो मच.